हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळी फ्रेश झाली आहे. आत्ता सगळ्यांचा चहा दूध वगैरे सगळं झालं आणि आता स्वयंपाक बनवतो आहे आम्ही. स्वयंपाक आज काय आत्ताच बनवणार आहे, कारण आत्यांची रेसिपी शूट करायची आहे. भोपळ्याची थालीपीठ, त्याची रेसिपी शूट करायची आहे. जे की आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं, स्पेशली दीदींना खूप आवडतं. त्यामुळं मग आत्या म्हणे संध्याकाळी करूस, तर संध्याकाळी वेळ पण नाही भेटत, मग कानाचं पण झोपायचं हे चालू असतं, त्यामुळे म्हटलं सकाळीच करू. तर आज भोपळ्याच्या भाकरी किंवा भोपळ्याची थालीपीठ बनवायची आहे. तर इथे मी भोपळा किसून घेतला आहे. आता आत्ताच सगळं पीठ वगैरे कालवतील आणि रात्रीच्या खूप सगळ्या पोळ्या होत्या, तर त्याचं चूरमा पण बनवायचं आहे आणि सोबतच थोडीशी पालकची भाजी पण बनवली कोरडी. इथं कानासाठी पालकचा पराठा बनवायचा आहे. सगळी तयारी झाली आज. तर आता आत्यांचं आवरलं की आत्यांची चालू आहे देवपूजा झाली की मग आत्या रेसिपी बनवतील. तर आत्यांच्या चॅनलवर नक्की जाऊन बघा आणि अजून कोणत्या रेसिपी पाहिजे त्या नक्की सजेस्ट करा. आणि खूप साऱ्या लोकांना, म्हणजे आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला आत्यांची जी चुलीवरची भाजी भाकरीची रेसिपी होती ती खूप आवडली आहे. म्हणजे बरंच प्रेम केलं आहे सगळ्यांनीच. तर अजून पण तुम्हाला असं बाहेर चुलीवरचं काही खायचं असं काही वाटत असेल तर सजेस्ट करा मला, आम्ही ती रेसिपी पण नक्की बनवू. सो चला आजच्यासाठी ही रेसिपी बघू. अजून कानात रवटला नाही आणि उद्या आहे कानाचा बड्डे. आता माझा हा व्लॉग येईपर्यंत कानाचा बड्डे झालेला असणार आहे. तर आणि उद्याचा व्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बड्डेचा व्लॉग तो नक्की बघा. सो चला आज काय तयारी काय नाही सगळं बघावं लागेल. साडी कोणती घालायची ते तर फिक्स आहे, पण ब्लाऊज वगैरे सगळं व्यवस्थित सगळं ठेवावं लागणार आहे. काय घालायचं काय नाही सगळी तयारी आज करावं लागणार आहे. मग उद्या काना रिलॅक्स राहू, आम्ही रिलॅक्स राहू, सगळे रिलॅक्स राहतील. तर आत्यांची तयारी चालू. इथं रेसिपी शूट करायची, सगळी इन्ग्रेडियंट्स काढून ठेवत आहे काय लागेल ते आणि मग मिक्स करायचं. इज्जतीत राहा, तो म्हणतोय ना एकदम देऊन टाक. त्याला सांगायचं तुला काही कमी पडलं तर मोठा भाऊ आहे, टेन्शन घेऊ नको. पिशा कपडे घेऊन येत जायचं, फक्त पैसे मारून द्यायचा. छान दिसतोय, टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का. छान दिसतोय तुम्हाला हा शर्ट. हा लय छान दिसतोय, लय मस्त दिसतोय. माझी लय छान दिसतोय. का ना मम्माला सांग माई पप्पी घे. मम्माला सांग माई पप्पी घे. पप्पानं कसं तुला खार दिला. चला घेतो आजीची रेसिपी शूट करून. भाकरी तर बनवून झालेलं आहे, म्हणजे 2 बनवल्या आहे आता, कारण खायला कोणीच नाही सध्या. बऱ्याच जणांना सगळ्यांचीच कामं झाली. कोण आमंत्रण सांगायला गेलं तर कोणाचं काय वेगवेगळे कामं चालू आहे. त्यामुळं आत्या म्हणे तेवढंच बनवते, नंतर गरम बनवून, कारण गरमच खायला छान वाटतं. मग म्हटलं तोपर्यंत मी चपात्यांचा भुगा बनवून घेते. तर माझं चालू आहे भुगा बनवण्याचं काम. तर कान्हा आणि आजी मस्त बाहेर झाडाखाली जेवण करते. ओय काय दादा काय म्हणले. म्हणला नवरा बाहेर उभा असल्यावर असं खुर्ची घेऊन येतात. मी सांगितलं नव्हतं पाहायला खुर्ची, पण मग तरी त्यांनी आणली. फर्स्ट लेवल ऑफ इंडियन वाईफ इन पॅट्रियार्कल सोसायटी इज पास्ट. तर मित्रांनो, मम्मीने मस्त आमच्यासाठी भोपळ्याच्या भाकरी बनवल्या आहे. चला आपण याची टेस्ट घेऊन बघूया कशी आहे. ऑलरेडी टेस्ट घेतली एकदा, पण परत एक नंबर. आणि आमच्या घरात ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भोपळ्याच्या भाकरी आवडतात त्या व्यक्तीला पण मी इन्व्हाइट करू इच्छितो. मी खाल्ली टाळ्या. तुझ्या आधी तिला टेस्ट दिली मी. पायने आमच्या घरी रेसिपी आणलेली आहे. माझ्या मम्मीची स्पेशल रेसिपी, जी की दीदीला खूप आवडती. नो खाणं सुद्धा खाऊ राहिलं बरं भोपळ्याच्या. काना सुद्धा भोपळ्याची भाकरी. तिखट आहे तरी खातोय.
आमचे साहेब म्हणतात की आम्हाला घरातच घेऊन जाऊ नका, आम्हाला बाहेर ट्रॉलीत फिरवा. हो वाजू नका काका, ट्रॉलीत फिरवा, आंबा दाखवा. एक झालं की एकानं मग अशी तात्या बैलगाडी घेऊन गेले का, तो म्हणायचा मला त्या बैलगाडी मागच घेऊन जाय. इथं या आंबा दाखवल्या ना तात्याच्या, त्या नाही त्या बैलगाडी मागच. बाबाला विचार का बाबा, मी गरका मारून आलो इकडून, इथं मला म्हणलं तिकडं पडायचं, मला तिकडून जाता येणार नाही. इकडून गेलो आंबा दाखवायचं, तिकडं रडायला लागलं, परत घेऊन यावं लागलं इथं. बाबाला म्हणायचं तिकडं बैलगाडी माग जायचं, पुढं माग लागत का रे. हा इकडे विटू विटू, मी चालले मोर पाहिला. मी चालले मोर पाहिला. मोर मोर पाहिला का? मोर मोर आहे मोर. इकडे चल, मी दाखवत तुला मोर, दाखवत. जा मोर मोर. आता बरंच काढला, कारण ट्रॉलीतून लगेच पळतो इकडे तिकडं. ट्रॉली त्या ठिकाणी राहत नाही, तो सारखा इकडे तिकडे पळत राहत आणि भीती वाटते. असं वाटतं तसं टिकून गेलं तर, कारण धरून देत नाही. तो धरू नका म्हणतो, धरू नका. अशी तर डेंजर साहेब आहे आमची. आता उद्या बड्डे, उद्या कसं होणार आहे माहीत नाही यांच्या झोपेचं, कारण हे आत्ता 3 वाजता झोपले, 3:30ला उठले पण. आणि रात्री काय करतो, 7लाच झोपून घेत होतं, जेवण नाही करीत, तसंच झोपून घेतो. त्यामुळं आता उद्या काय ते बी खोटे बोर दाखवतो. आता उद्या हे साहेब राहतील की नाही काय माहिती, झोप झाल्यावर राहतील, पण झोपले तर पाहिजे. झोपतील कटवून, सकाळी झोपवायचं नाही त्याला. सकाळी झोपावं लागन, काय करायचं नाही तर डायरेक्ट संध्याकाळी झोपत होतो. नाही, माझा ऐक, ट्रिक काय करायची, आपण ते 9 वाजता उठत होतो. 9 वाजता उठला का 11-11:30 झोपीला येतो त्याला. मग तो परत अर्ध्या पाऊण तासानं उठतो, डायरेक्ट झोपतच नाही 5-6 वाजता. त्याला सकाळी उठला खाऊ पिऊ घालायचं, पण झोपीच नाही लावायचं. कवर तो कौर करतो, तो त्याच्या पद्धतीनं चालतो. किती नाही झोपीच नाही लावायचं, कवर केलं तरी करून द्यायचं. चांगलं कटवून झोपलं का मग निवांत झोपेल ना, मग उठायचं नाही. असं होतं. उठतो. लेट झोपी लावलं का मग बरोबर संध्याकाळच्या टायमापर्यंत राहील. साहेब तुमचा बड्डे उद्या, तुम्हाला कसं वाटतंय? आज 1 वर्ष माहित झालंय त्याला. आज 1 वर्षपूर्वी आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की कान्हा येणार आहे ह्या जगात. म्हणजे आताच, कारण 15 दिवस आधीच आलेला आहे कान्हा. आज 1 वर्षापूर्वी रिलॅक्स होतं. उद्या 1 वर्षापूर्वी सकाळी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या वहिनी. म्हणजे अशा वेळेस तर रिलॅक्स होतो आम्ही एकदम. माझं चालू होतं स्वयंपाक, मी, सुनील आणि दादा, आम्ही 3घच घरी होतो. आत्या पण डाऊसला गेलेल्या होत्या. आत्या 5-6 दिवस इथं नव्हत्या. आणि अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की दीदींचं दुखतंय. लगेच सुनील आणि हे तर उठूनच लगेच आंघोळ करून आवरून गेले होते. झाले रात्रीपर्यंत तर आमच्या साहेबांचा जन्म झाला. असे हात करीत आले होते. आता असेच हात करीत मस्त ट्रॉलीवर चढत्या, मजा करते. करे असा हात कर का ना. हाय हाय, कसं बाबाला करून दाखव. यांनीच पाहिलं होतं त्याला, असं हात करीत आलता वर. तर चला, बरीच तयारी झाली. अजून आमची पण बरीचशी तयारी बाकी आहे. उद्याचं सगळं सामान काढून ठेवावं लागेल, काय काय घालायचं आहे, काय काय नाही, साडी वगैरे, ज्वेलरी सगळं काही काढून ठेवावं लागेल. आणि लवकर जायचं आहे. आम्ही चौघं लवकर जाऊ, कारण आमचे मेकअप वगैरे पण झाले पाहिजे. त्यामुळे थोडं लवकर जाऊ. कानू आम्ही याला अस्वलचा ड्रेस घातलाय, कारण याचा आम्हाला फोटोशूट करायचं. फोटोशूट नाही, एक रील बनवायची रात्री. त्याने का 1, 2, 3 आणि 12 वाजले की हॅपी बर्थडे तसं काहीतरी बनवायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही याला रेडी केलं आहे. आता हा झोपला की मग आम्ही ते बनवणार आहे. नको फुटला ना, टचकशीन. नको ना, का ना फुटला तर लय टचकशी ना. पडलं पडलं रे, थांब इकडं. पडलं रे, दे
त्याच्या तोंडात कशी केस खाऊन राहिला तो मस्त. ऐ. मी काना झोपलाय आणि आता छोटूसं डेकोरेशन करायचं आहे लायटिंग वगैरे लावून. बऱ्याच लोकांनी रील बघितली असेल, इंस्टाग्रामला सध्या ट्रेंड चालू आहे. थोड्या थोड्या खेळण्या पण ठेवायच्या आणि 12 वाजले की असा 1 ठेवायचा, म्हणजे कान्हा 1 वर्षाचा होईल. ये हॅपी बर्थडे कान्हा. किती छान दिसतंय. बिहाइंड द सीन गाईज, 1 जण 1 ठेवलाय, 2 जण व्हिडिओ काढायला आहे. आता हा 3रा अटेम्प्ट आहे. 1 2 3. ये हॅपी बर्थडे कान्हा. आता परत 4था अटेम्प्ट. 7 6 5 4 3 2 1. ये कानानं अचानक धप्पा करावा सगळ्यांना. कितीचा मागाचा मोबाईल असू द्या. हा हा ना. खरंच सगळे शूट करून आता माझ्या मोबाईलमधली व्हिडिओ तर 1x सारखी दिसते. छान दिसते. यांच्या ह्याच्यात पण लई छान आली व्हिडिओ. वहिनीच्या ह्याच्यात दादांची जास्त आमदार दिसतो. तुम्ही या मोबाईलवरून बघा ती व्हिडिओ डेकोरेशनची तारीख करून टाका बरं का काहीच. डेकोरेशन मी चांगलं केलं. चांगलं केलं डेकोरेशन. धन्यवाद. तुम्हालाच परत बर्थडेचं बी कॉन्टॅक्ट देऊ. टाइम तक मुझे लगता है मैंने जगह हुए नॉट इवन फॉर 5 भाई मुझे तो याद भी नहीं रहते किसी की बर्थडे. इसे और अच्छा मूवी है जिसको हम इतना ज़्यादा लव यू बब्बू. हॅपी बर्थडे बाबू. जुग जुग जिओ भाई. और बाबू नाही ना डायरेक्ट उठून गेला सग. हो समजा आत्ता या मोमेंटला बाबू उठला डायरेक्ट बोहा केला मग बुट्ट्या. पहिल्यांदा ते हे सगळं पाहून तो गडबडन. कानाच्या काकाची तर जोरदार तयारी चालू आहे उद्याच्या बड्डेची. मस्त इथं त्यांचा ड्रेस वगैरे काढून ठेवला. यात काय असेल गेच करा, काय घालणार असेल ते तुम्हीच गेच करा. मी तर साडी नाही घेतली कारण खूप साऱ्या साड्या अशा आहे माझ्या की आता त्या स्टिच करायच्या बाकी. आणि म्हटलं नको आता साडी घ्यायला कारण आहे माझ्याकडं ऑलरेडी साडी, तर म्हटलं तीच घालं. तर कारण एवढा वापर पण होत नाही साड्यांचा. सो म्हटलं आहे तर तीच घालेल आता साडी. तर मी पण ती डिझायनर साडी घालणार आहे. उद्या मेकअप वगैरे बरेच काय कामं आहे आधी. उद्या मी लवकर जाणार आहे तर बघू कसं मॅनेज होतं काय. आणि
तुमची झाली का तयारी? काय घालायचं काय नाही? थांबा, दरवाजा नका इस्त्री करायची बाकी आहे अजून. लाईट नव्हती ना मग. अच्छा, आणि हे करायचं बाकी. एक शर्ट घ्यायचं बाकी. ओके. बाकी झालं. तर चला, उद्याचा दिवस तर पूर्ण बिझी असणार आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न हाच असेल की मोठा ब्लॉग बनवणं. कारण मला कमेंट पण आज भरपूर आले आहे की बड्डेचा ब्लॉग तुम्ही मोठा बनवा. ऑबियसली तो मोठा होणारच आहे, पण मग एकदम लक्ष देऊन कारण काम पण असणार आहे. काम म्हणजे बरेच पाहुणे वगैरे, थोडंसं लक्ष देऊन करावं लागणार आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळं माहीत नाही किती शूट करते किती नाही, पण सकाळपासून बड्डे संपेपर्यंत सगळ्या काही मुमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सो बघू, उद्याचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठीच. आणि चला, उद्याचा ब्लॉग नक्की बघा सगळे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.